बोलतोस? आंबे साधे नाही काय वहिनी, हापूस आंबे आणलेत. यांना खूप आवडतो ना आमरस. वहिनी एकदा माधुरीच्या हातचा आमरस खाऊन बघा, बोट चाटत बसाल. काहीतरीच तुमचं. अगं खरंच. अंजू, तू आणले की नाही हापूस आंबे? हो आणले की, डझनभर आणलेत. राहुलला आमरस आवडतो ना, हा आमरस करणार आहे. काय शोभा वहिनी, तुम्ही आणले का हापूस आंबे? अगं नसेल आवडत त्यांना आमरस. आवडी निवडीपेक्षा खिशाला परवडलं पाहिजे ना. नाही, 800-900 रुपये झालेत हापूस आंबे. हा, ते आता अजून भाव किती वाढतील सांगता येत नाही. हो ग. वहिनी तुम्ही एक काम करा, तुम्ही ना साधे आंबे आणा. हा, म्हणजे ते बिटक्या वगैरे वगैरे आणि त्याचा आमरस करा. चांगला लागतो वहिनी. हो केल्या बाई. मालक बघितलं ना, ते चाळीवाले आपल्याबद्दल काय विचार करतात. तुझ्यामुळे मला 4 चौघामध्ये मान खाली घालावी लागते. कसा आहेस रे तू? तुला साधा हापूस आंबा परवडत नाही. फक्त 250 रुपयात एवढ्यात काय होणार? आता बघत काय उभा आहेस? पिशव्या ठेव तिकडे. हा नाही शोभा, मी आंबे घेऊन येतो. नको आहे मला. नाही शोभा, मी करतो काहीतरी, मी आंबे घेऊन येतो. नको म्हटलं ना. तसंही लग्नानंतर हापूस आंबा खाल्ला की नाही आठवत सुद्धा नाही. मी आलो शोभा. आंब्याची पेटी आणायची म्हणजे 700-800 रुपये तरी पाहिजेत. कुठनं आणणार पैसे आता? समीर काय रे? काय नाही, मी म्हणत होतो या महिन्याचा जो मेंटेनन्स दिला ना मी तुला, हा मला परत देतोस का? अरे बोर असं नाही करू शकत. अरे पुढच्या महिन्याचा पगार झाला की 2 महिन्यांचा एकदम देतो ना मेंटेनन्स. नाही अमोल, अरे हे सोसायटीच्या व्यवहाराला धरून नाही आहे. हा हा पण काहीच नाही का होऊ शकत? अरे मोहन, मी तुझा किती जवळचा मित्र असलो ना तरी मी हे नाही करू शकत. मला इतरांना हिशोब द्यावा लागतो. सॉरी हा, पण ऐक नाही. ऐक रे, नाही जमणार. बघ ना रे काय. मालक हो बाहेर जाताय का? हो बाय. हा मग पाकिट घेऊन जा ना. पाकिट घेतलंय मी, पाकिट नाही मालक, तुमचं पाकिट वरती आहे. नाही, मी घेतलं होतं निघताना पाकिट का. मालक तुम्ही विसरलात. हो का? हा बर. काय शोधतोय? पाकिट शोधतोय. आंबे आणायला गेला होतास ना? पाकिट घरी ठेवून. हा, तुला काय फुकट देणार होते आंबे? नाही, मी घेतलं होतं पाकिट, पण ते अरे हे काय, घरी विसरून गेला होतास. हं? आणि तुला पैसे नीट ठेवता येत नाही. त्या 500च्या नोटा अशा ठेवतात गुंडाळी करून. पैसे फाटले असते तर. हो हे मालक, आता पैसे आहेत तर आंब्याची पेटीच घेऊन या ना. हं? सोबत आज आपण आमरसपुरीचा बेत करूया. नाही नको नको, पुऱ्या बिऱ्या नको. अहो आता काय झालं, मालक आंबे आणतायत ना मग. आणि विचार करा, अख्ख्या चाळीमध्ये पहिला आमरस आपल्याकडे होईल. अंजली तडी माधुरी ताईंचं तोंडच बंद होईल. मोन्या जा आंबे घेऊन ये. हो. अरे हा काय? काय
माणूस आहे हा. अरे किती तू वेंधळा. पाकिट कोण घेऊन जाणार. हो हे घे, तोपर्यंत मी पुऱ्या बनवते. आणि हे बघ, आंबे नीट बघून आण. हो, हा हो. खराब नको आहेत. नाही. जा आ, मानू, जा पुऱ्या करायला घे. होय. माधुरीला आणि अंजलीला आता दाखवते. चला की. शोभा वहिनी, ओ शोभा वहिनी. काय ग. काय वहिनी, तुम्ही आमरस करताय असं कळलं आम्हाला. भानू सगळीकडे सांगत सुटलीये. मग मीच सांगितलं तिला सगळ्यांना सांग म्हणून. नाही, सकाळी काही बोलला नाही तांबे आणलेत म्हणून. माधुरी वहिनी, भानूचा गैरसमज झाला असेल. हा, यांना कुठे आंबे परवडतायत. हा, ते नाही का पिकलेली पपई अशी मिक्सरला लावली, मग त्याच्यात साखर टाकून डुप्लिकेट आमरस करतात बघा. स्टेशनला नाही का विकत. ए अंजे, तुझ्याकडे करत असतील असा पपईचा आमरस. आमच्याकडे नाही करत. आमचे हे गेलेत हापूस आंबे आणायला आणि 1 पेटी आंबा आणतात. किती? 1 पेटी. आता मी सुद्धा करणार आहे ना चांगला आमरस. तू ये मागायला, मग देते तुला. हा ठीक आहे ना, तेव्हाच तेव्हा बघून घेऊ ना. आम्हाला काय करायचंय. नाही तुमच्या आधी आमरस करून दाखवला ना, तर नावाची अंजली नाही. मग मी पण नावाची शोभा मात्र नाही. दाखवतेस तुला आमरस बनवून. हा, 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 दाखवा. जा, जा, हा, जा. हा, ठीक आहे चल, ना. चल, मला नको सांगू तू. रस बनव. अहो साहेब, बघायला आलात की विकत घ्यायला? हा. नाही बघत होतो. कसे दिले आंबे? एक आंबा 70 रुपये. हा, पेटी घेतली तर 800 रुपये दे. हो का. मग काही कमी नाही होणार? अहो नाही साहेब, अहो अगोदरच तुमच्याकडे बघून मी 100 रुपये कमी केले. हो का. आता मात्र नाही कमी होणार. अहो हापूस आहे हापूस. हो एकदा खाऊन तर बघा. बघा, आपलं नाव नाही काढलं तर मग बोला. हो का. हा बर बर ठीक आहे. 1 डझन द्या. हा, आता कसं 1000 आहे का? 8 हा, ना. हा. 8. हा, हा. देतो देतो. बरोबर. हो. ठीक आहे. अहो काय उकडून बघतायसा? अहो चांगले आहेत साहेब आंबे, घेऊन जावा. हो ना. हा, जा घेऊन. बर ठीक. हॅलो शोभा. हा. अरे मोन्या, काय पुढच्या वर्षी आणणार आहेस का आंबे? नाही शोभा, पेटी घेतली, येतोच आहे घेऊन. पेटी घेतलीस? हा, हा, हा. ये लवकर घेऊन ये, लवकर घेऊन ये. येतो पेटी. अरे मोहन, हापूस का रे? हा हो, शोभाला आवडतात ना. ह्यांना पण आवडतात, पण आता कुठे जमतंय. आंब्याला सोन्याचा भाव आलाय. आता कुठे परवडणार. बघू पुढे. आजी थांबा ना, यातले 2-3 घेऊन जा. अरे शोभाला नाही आवडणार. अहो असं काही नाहीये, तुम्हाला दिले तर शोभाला आवडेलच. अरे पण आजी, मी तुम्हाला मुलासारखं आहे की नाही, मग मुलालाच नाही म्हणता. थांबा. बर दे. काय झालं रे? आजी आलो मी, जाऊन येतो. चला तुमच्याकडे हा, जाऊया. चल. वहिनी, हा, तिकडे बसूया का? का ग? अहो, तिकडं बघा. हो, चल की बसूया ना. हा. बाप. छान मिळाले नाही का आंबे? अहो घरात किती उकडतंय नाही. बाहेर जरा तरी वारा लागतो. चला
आता आमरस करायला घे पटकन. हा आमरस करायला घेऊया. आता कुणाकुणाच्या नशिबात नसतं आमरस खाणं, त्याला आपण काय करणार. हो ग, आपण ना आमरसामध्ये वेलची पण घालूया, मस्त वास येईल बघ. वा 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 मस्त मस्त. हा आपण मग केशर पण टाकू. केशर टाकूया आपण. हा आमरस पुरीचा असा बेत करू ना की अख्ख्या पाठारेवाडीच्या पोटातच दुखलं पाहिजे बघा. ए अंजू, तुला हे लक्षात येतोय का? काय? अख्ख्या चाळीत पहिला आमरस आपल्याकडे होणार आहे. वा 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 मस्त भारी आमरस झाला पाहिजे ना. हा पटापटा आंबे पिळा तुम्ही. पिळा पिळा. अगं बाई माधुरी वहिनी ऐका ना, मी काय म्हणते, आमरस तयार झाला ना की लताताई आणि आजीला देऊया. हो. बाकी कुणालाच देऊया नको. हा पहिला आमरस तुम्ही कसा करता ना तेच बघते मी. पहिला आमरस तर मीच करणार. काय तुम्ही काय बी काळजी करू नका, मी या पुऱ्या करते. मोहण्याला यायला इतका वेळ का लागतोय? आम वाला किधर का किधर मालूम नाही साहेब. अरे मालूम नहीं, इधर था ना अभी. नहीं पता. ये आम वाला किधर गया? मालूम नहीं. आपको मालूम? हेलो शोभा बोल. मोहन्या कुठेस तू? अरे आंबे घेऊन येतोयस ना? हो आंबे घेऊनच येतोय. इतका वेळ लागतो का? लवकर घेऊन ये. हे आंबे घरी घेऊन गेलो तर शोभा जाम वैताग गेली. माधुरी झाला आमरस? नाही अजून, धीर धरा थोडा. आता राहत नाही, जरा टेस्ट करायला दे ना. अहो मदन भाऊजी थांबा ना जरा, अजून एवढे सगळे आंबे पिळायचेत, मग त्याच्यात वेलची टाकायची, केशर टाकायचंय, मग असं भारी आमरस होणार ना, मग तुम्ही खा. तोपर्यंत धीर धरा. वैदी ऐकूनच तोंडाला पाणी सुटलंय. होतोय, जा तुम्ही आता घरी. हा. हा. देख. हे घ्या. याला इतका वेळ का लागतो काय कळतच नाही. ते पण शोभाचा फोन आहे. हॅलो शोभा. आंब्याची पेटी घेऊन येताय का पुऱ्या फेकून देऊ? ओ शोभा, मी आंबे घेऊन निघालो होतो, पण ते सगळे आंबे अगं नासके निघाले. मी त्या आंबेवाल्याला शोधतोय तर आंबेवाला गायब झालाय, कुठे दिसत नाहीये. कर्म माझं. एक आंब्याची पेटी आणायला सांगितली, त्यात पण घोळ घातला. नाही शोभा, मी शोधतोय त्याला, शोधतोय. थांब जरा. शोधावंच लागेल. आंबे घेतल्याशिवाय जर घरी आलात ना तर याद राखा, एक साधी आंब्याची पेटी आणता येत नाही. काही कामाचे नाही. ठेव फोन. अगं बाई, आता काही यांचे आंबे येत नाहीत. शोभा वहिनी, काय झालं? हा आंब्याची पेटी खराब निघाली का? राहुलने तर एक एक आंबा 10 वेळेला चेक करून घेतला. हो ग, यांनी पण. आता काही काही ना नाही जमत ना तसं. शोभा वहिनी, मोहन भाऊजींना म्हणावं आता उरलेल्या पैशांमध्ये पपईच घेऊन या. माधुरी वहिनी, हे बघा आता रस्त झालाय. हा. तुम्ही एक काम करता का? हा. तुमच्या फ्रीज मध्ये पातेलं ठेवा ना, माझ्या फ्रीज मध्ये जागाच नाहीये. चालेल की? हा. मग नंतर माझ्या घरीच या जेवायला, थंडगार रस खाऊ आपण. हा? आणि आपल्याला काय घाईये, चाळीत आपल्याकडेच आमरस झालाय, यांचे आंबे काही येणार नाही. चला चल आलो. मालक अजून कसे आले नाही? मालक कोणत्या प्रॉब्लेम मध्ये अडकले नसतील ना?
दोघी ना स्वतःला समजतात काय? त्यांची चांगली जिरवणार आहे एकदा. भानो, भानो, कुठे गेली आता ही? सगळी घरातली कामं तशीच आहेत. जरा माझं लक्ष इकडे तिकडे केलं की ही झाली पसार. आता येऊ दे, हिला दाखवतेच. मालक काय मालक काय झालं? अहो शोभासाठी मी आंबे घेतले, पण सगळे आंबे नासके निघाले. मी त्या आंबेवाल्याला शोधतो, तो आंबेवाला पण गायब झालाय. आता परत आंबे विकत घ्यायला पैसेही नाही आहेत माझ्याकडे. पुढचा पगार होईपर्यंत थांबावं लागणार. मालक कशाला? मी आहे ना. पण तुम्ही काही करू नका, मी शोभाला समजावतो, शोभा ऐकेल माझं. नका तुम्ही मालक मी तुमचं अजिबात ऐकणार नाहीये. अहो ऐका. आंबे बघा आता. हो, त्यातले नासके आंबे कुठे गेले? मालक तुम्ही आधी घरी चला, सोबत आहे तुमची वाट बघताय. हो, या कुठे गेल्या? किती वेळा सांगितलं असं करत जाऊ नका, ऐकतच नाही. कोणी बघितलं तर? मोन्यानं आज बहुतेक माझं नाक कापणार आहे. त्या भानूचा पण पत्ता नाही. येऊ दे, दोघांना बरोबर दाखवते. ताई, काय ग? तू कुठे गेली होतीस? हा, तुला सांगितलं किती वेळा जाताना सांगून जात जा. मध्येच कुठे गायब होतेस तू? चप्पल 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 बाहेर काढ. अहो ताई, मालक आंबे घेऊन आलेत. ते सांगायला आले म्हणून चप्पल काढायला विसरले मी. मुलीने आंबे आणले? होय. आंबे घेऊन आले? शोभा, शोभा. हो, मुन्या. आंबे आणले. पुणे आंबे आणलेस तू? आता ना ते अंजलीला आणि माधुरीला दाखवते. यांचे आंबे आज काही येणार नाहीत, यांचे आंबे आज काही येणार नाहीत. ऐकून दाखवत होत्या मला ना. चल आता माझ्या बरोबर. माझा ऐक शोभा. माझ्या बरोबर चल, दाखवते ना. चल तू, शोभा, ऐक ना. ये लवकर. शोभा, अंजय, माधुरी, अंजय, हे बघ आंबे. आता आम्ही सुद्धा आमरस करणार. आता काय फायदा, आम्ही तर आमरस केव्हाच केला. नाही तर काय. दाखवा. माधुरी वहिनी, पातीला घेऊन या. आणते. कधी आमरस बघितला नसेल, दाखवा म्हणते. हा, केला आम्ही आमरस. ए, तू आमरसचं कौतुक मला सांगू नकोस. हा, आता एवढे आंबे आहेत ना की आम्ही रोज आमरस करू शकतो. रोजचं जाऊ द्या, एकदा तरी बनवा. बनवणारच आहे. होय, पण पहिला आमरस आम्हीच बनवलाय. हा, माहितीये. आता आम्ही बनवतो की नाही बघ. हा. हे बघा आमरस. बघा, असा ओरिजिनल आमरस बनवलाय आम्ही. बघू माधुरी ताई. आमरस नीट बघ. अहो याचा वास घेऊन बघा. आमरस नाही, पपईचा रस वाटतोय. मानू, तू माझं मजाक करतेस? अहो नाही, मी मजाक नाही केला. खरंच वास घेऊन बघा. बघू. वहिनी, पपईचा वास येतोय. एक मिनिट. वहिनी, पपईचा. माधुरी वहिनी, तुम्हाला आमरस हवा होता तर मला सांगायचं ना, वाटीभर दिला असता. हा पपईचा रस कशाला टाकला याच्यात? मी काही केलेलं नाही अंजू, तुझीच नजर होती माझ्या आंब्यांवर. हा? मी कधी पण असं कसं बोलताय तुम्ही? तुम्ही माझा रस चोरलाय वहिनी. फ्रीजमध्ये ठेवायला दिला ना, असं कसं करताय तुम्ही? तोपर्यंत एक मिनिट भांडू नका. बघू बघू बघू. ई. कसा वाटतोय तो? हे असं काही करण्यापेक्षा न केलेला बरा. वहिनी, अहो हा आमरस होता, यांनी पपईचा रस टाकलाय याच्यात. मी काही केलेलं नाही, नाही. तुम्हीच केलेला आहे. घोटाळा केलाय तुम्ही. अहो, असं का केलं तुम्ही? त्यांचं कशाला उगाच नुकसान? मालक नुकसान नाही, पण बडाई मारण्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. तुम्हाला कळत कसं नाही? सोबत आहे. त्यांना भांडू द्या. तुम्ही चला घरी, मी आमरस पुरी करते. मालक चला. भांडू नका. अहो, आपण आमरस केला ना की 2-2 चमचे या दोघींना द्या, नाहीतर आपल्या पोटात दुखेल.
हे बघ.